शेतकरी बांधवांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की हे असे पिवळे पानं जे आहेत ते त्यांचे व्हायलेले आहेत, किंवा असे पानं जे आहेत ते इथं जो आहे तो हा भाग खरबड झालेला दिसतो आपल्याला, खड्डे खड्डे पडल्यासारखे जे आहे ते दिसतात आणि हा पिवळसरपणा होतो. तर बऱ्याच जणांचं काय म्हणणं होतं की म्हणतात की ते जे आहे ते हे त्या ठिकाणी कॅल्शियमची जी आहे ते डिफिशियन्सी आहे. तर आता कॅल्शियमची डिफिशियन्सी आपण म्हणावं तर ऑलरेडी ही जमीन चुनखडीयुक्त आहे, त्याच्यामुळं बघा खालून जर आपण बघितलं तर हे सगळं जे आहे ते चुनखडीमुळं या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्य जे काही झिंक आणि फेरस आहे तर तोच भेटायला जे आहे ते इथं हे होत नाही. म्हणजे सांगायचा उद्देश की चुनखडीच्या शेतामध्ये सुद्धा हा दिसतोय. तर हे कॅल्शियममुळं होतं आहे हे असं आपल्याला म्हणता येणार नाही, किंवा डिफिशियन्सी आहे असं म्हणता येणार नाही. ह्याच्यात एक असू शकतं की ह्याच्यामध्ये बोरॉनची डिफिशियन्सी जी आहे ते आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता दुसरा आणखीन एक विषय आहे की फ्युझरियममुळं जी काही होणारी जी काही महत्त्वाची म्हणजे आता वातावरण बघा ढगाळ आहे. ही किती दिवस झालं तुमच्या गावातलं वातावरण पाऊस पडायला चालू झालं, कधीच चालू झाला जूनपासून, आणि ढगाळ वातावरण किती दिवस आहे तुमच्या गावात? 8 दिवस झालं कंटिन्यू ढगाळ वातावरण आहे ना. तर बघा शेतकरी बांधवांनो, 8 दिवस जर कंटिन्यू ढगाळ वातावरण जर असेल तर आपल्या सगळ्याच ऊसांमध्ये जे आहे ते प्रामुख्यानं 8005 असेल, 4032 असेल, 10001 असेल, 265 असेल, आणि आणखीन दुसऱ्या ज्या काही व्हरायटी आहे इवन 15006 मध्ये सुद्धा जे आहे तर हे तुम्हाला निरीक्षण असे दिसतील. आणि त्याच्या पुढे जाऊन अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण मी दाखवतो. बघा हे जे काही दिसायलेलं आहे, हे जे काही हो का हे पानं गुंडाळल्यासारखं दिसणं, आणि हे सगळं वरून पूर्ण वाढ जी आहे ती थांबलेली आहे ह्या पानाची. बघा सगळंच हे पान एकदम बारकं राहिलं ह्या ऊसाचं. आणखी वाटलं तर थोडंसं मी खाली घेऊन दाखवतो की हे जे आहे हे सगळी वाढ जी आहे ते थांबलेली, आणि या ठिकाणी अशा पद्धतीचं हे खड्डे खड्डे पडल्यासारखे जे दिसत आहेत हे बोरॉन डिफिशियन्सीसारखं. हा जो आहे तो डिफिशियन्सीपेक्षा हा जो आहे हा फ्युझरियममुळं जी काही आपण पोक्काबोईंग रोग म्हणतो तर तसं वातावरण आता तयार झालेलं आहे, आणि या वातावरणामुळं ह्या वातावरण निर्मितीमुळे या ठिकाणी जे आहे ते हा पोक्काबोईंग आपल्याला दिसायला जे आहे ते सुरुवात झाली. यासोबत आणखीन एक मी दाखवेन, या ठिकाणी सुद्धा त्याचा प्रभाव जास्त दिसतोय, आणि त्याच्या पुढे जाऊन आणखीन एका ठिकाणी आता त्याच्यापेक्षा आणखीन जास्त या ठिकाणी आपल्याला ही पूर्णपणे वाढ थांबलेली, आणि हा सगळा वरचा भाग जो आहे तो अशा पद्धतीने नष्ट झाल्यासारखाला आपल्याला दिसतो. आणखीन थोडेसे जास्त जवळून मी या ठिकाणचे निरीक्षण जे आहे ते दाखवेन. तर हा जो आहे हा पोक्काबोईंग रोग आहे, आणि हा वातावरण बदलाचा परिणाम आहे, आणि ह्याच्यामध्ये एक आहे की काही उपाययोजना नाही बंद केल्या तरीसुद्धा मनानं हा जो आहे तो कंट्रोलमध्ये येतो. पण प्रादुर्भाव जर जास्त वाढला किंवा तसं वाटायला आपल्याला सतत ढगाळ वातावरण राहिले आणि त्याच्यामुळे आपलं नुकसान जास्त होण्याची शक्यता आहे. आता इथं फक्त 2 ऊसाला हे दिसतंय, पण समजा पुढं जर असं वाटलं भविष्यात आणखीन आपलं ह्याच्यामुळं वाढ खुंटलेली आहे किंवा नुकसान होईल असं जर वाटत असेल तर त्या ठिकाणी ड्रोनच्या साहाय्यानं जे आहे ते आपण फवारणी करावी. आता ड्रोन भरपूर उपलब्ध झालेत, अक्षरशः 300 रुपये 350 रुपये प्रति एकर याप्रमाणे सुद्धा ड्रोन उपलब्ध झालेले आहेत. त्याच्यामुळं या ठिकाणी जे आहे ते आपण अमिस्टार टॉप हे जे काही व्यापारी नाव ते तुम्ही कुठल्याही कंपनीचं जे आहे ते बुरशीनाशक, आंतरप्रवाही बुरशीनाशक ज्याच्यामध्ये घटक जे आहे आझाक्झिस्ट्रोबिन आणि टेबिकोनाझॉल नावाचा जो आपला हे डायफेकोनाझॉल नावाचा घटक, डायफेकोनाझॉल आणि आझाक्झिस्ट्रोबिन हे 2 घटक असलेलं आंतरप्रवाही बुरशीनाशक 1 मिली प्रति 1 लिटर पाणी, किंवा आपण आपल्या एक क्षेत्रामध्ये जे आहे तर हे आंतरप्रवाही कीटकनाशक आपण 1 एकर क्षेत्रासाठी 200 मिली याप्रमाणे जर घेतलं तर निश्चित जे आहे ते त्या ठिकाणी आपण ह्या रोगाला कंट्रोल करू शकतो. यासोबतच इतर ज्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये तांबेरा 265च्या सगळ्या क्रॉसमध्ये तांबेरा येतो, दिवन 10001 मध्ये तांबेरा येतो, तर त्याचं सुद्धा कंट्रोल ह्याच्या माध्यमातून ह्या फवारणीच्या माध्यमातून होतंय. सोबत आपण हे करत असताना वसंत ऊर्जा ह्याची सुद्धा जो आहे तो स्प्रे घेऊ शकतो. आणि बोरॉन डिफिशियन्सी असं आपल्याला वाटत असेल तर 20% बोरॉन सुद्धा आपण ह्या ठिकाणी जे आहे ते याच स्प्रेमध्ये घेऊ शकतो. आणि काही ठिकाणी अशा पद्धतीच्या ह्या रसशोषक किडी दिसायल्यात तर त्या ठिकाणी निओनिकोनाइड ग्रुपमधलं जे काही थायमेथॉक्झाम आपण म्हणतो, आता हे तसं शिफारशीत नाही आहे, म्हणजे हे कॉकटेल करणं निश्चितच 100% चुकीचं आहे. पण शेतकरी काय करतात, त्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याच्या अनुषंगानं काही ठिकाणी असे प्रयोग यापूर्वी झालेले आहेत आणि त्याचे रिझल्ट शेतकऱ्याला आलेले आहेत. फक्त प्रमाणापेक्षा जास्त एकत्रित जे आहे ते तुम्ही हे करू नका. महत्त्वाचा विषय मला ह्याच्यात सांगायचं आहे की पोक्काबोईंगच्या अनुषंगानं तुम्ही निरीक्षण जे आहे ते घ्या, आणि त्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं जे आहे ते नियोजन जे आहे ते तुम्ही आत्तापासूनच करा.